आणि आताची एक महत्त्वाची बातमी मध्य प्रदेशमधून भोपाळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला आहे। भोपाळमध्ये सलग 2 दिवस शेतकऱ्यांचं हे आंदोलन होतं आहे। एमएसपी साठी हे आंदोलन केलं जात आहे। मुगाचा हमी भाव मिळावा यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। भोपाळमध्ये किसान मोर्चाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला आहे। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे। किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे हा मोर्चा निघालेला आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तिथे तैनात करण्यात आलेला आहे। तर संतप्त शेतकऱ्यांनी तिथे असलेले बॅरिकेड्सही पाडलेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित पाटील यांच्याकडून। अभिजित, काय अधिक माहिती या मोर्चाबाबत, या आंदोलनाबाबत? आपण जर पाहिलं तर खूप काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन होते आणि हे आंदोलन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। खरं तर पाहिलं तर आपण मुगाचं जे पीक असतं हे मध्य प्रदेशमध्ये खूप प्रमाणात पीक उगवलं जातं आणि त्याची सरकारने 100% खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तसंच जे काही खतं शेतीसाठी आवश्यक असतात ते पुरवठा करताना त्याचं नियोजन सरकारतर्फे योग्य केलं जात नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कारण जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी खतं मोठ्या प्रमाणात मिळतात तर काही भागातील शेतकऱ्यांना ते मिळत नाहीत। तसंच काही ठिकाणचा मूग खरेदी केला जातो तर काही ठिकाणचा खरेदी केला जात नाही आणि या सर्व मागण्यांना धरून हे शेतकरी आंदोलन करतायत। आणि आता शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मोर्चा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे वळवलेला आहे। खरं पाहिलं तर काल संध्याकाळीच हे शेतकरी भोपाळमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडिंग करून शेतकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र आता जर आपण पाहिलं तर शेतकरी थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि हे शेतकरी आता मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जात आहेत। नक्कीच मोठ्या प्रमाणात तिथं पोलीस फौजफाटा देखील तैनात केलेला आहे। साधारणपणे आठवडाभराचा शिधा घेऊन हे शेतकरी भोपाळमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहे। मूग पिकाची 100% MSP वर खरेदी करावी अशी मुख्य मागणी या शेतकऱ्यांची आहे की त्यामुळे किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। पोलिसांकडून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र शेतकरी आक्रमक झालेले आहेत। काही शेतकरी बसवर चढून आंदोलन करतायत। काही शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स हटवण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे। काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत शेतकरी दिसत नाहीयेत। मध्य प्रदेशमध्ये मूग पिकाच्या 100% किमान आधारभूत किमतीच्या म्हणजेच MSPच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। कालच सगळे शेतकरी हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दाखल झाले।